मास्टरबेशन पॉर्न ॲडिक्शनमधनं बाहेर कसं पडायचं ते तुम्हाला सांगतो. सगळ्यात आधी मुलींचा नाद बंद करायचा आणि रात्री झोपताना रील्स बघणं बंद करायचं. आपण ज्यावेळी मुलींसोबत चॅटिंग करत असतोय त्यावेळी आपल्या बॉडीमध्ये नॉटी डोपामिन रिलीज होतात आणि ज्यावेळी आपण रील्स बघत असतोय त्यावेळी कुठली तर घाणेरडी रील्स येते आणि त्या रील्सवरनं आपला हात कधी क्रोम ब्राउझरवर जातोय सांगता येत नाही. आणि आपण रिकामटेकडे बसतोय त्यावेळी असले घाणेरडे विचार मनात येतात. त्यामुळे कायम कशात ना कशात बिझी राहायचं. जिमला जायचं, वर्कआउट करायचं, अभ्यास करायचा, नाहीतर कुठलं तर मोटिवेशन स्पीच ऐकत बसायचं. खरं जो तुमचा रिकामटेकडे घालवण्याचा टाईम आहे त्याला कुठल्या तर चांगल्या कामात डायव्हर्ट करायचं, जेणेकरून ते तुमच्या डोक्यात घाणेरडे विचार येणार नाहीत. लाईफमध्ये काय अचीव करायचं एक टार्गेट डिसाईड करा, जेणेकरून तुम्ही त्या कामात व्यस्त राहणार, ते टार्गेट अचीव करण्यात व्यस्त राहणार आणि असले घाणेरडे विचार तुमच्या मनात येणार नाहीत. आणि फोकस ऑन युअर गोल्स नॉट होल्स. गोल्सवर काम करा, स्किल्स वाढवा. हे काय उपयोग नाही. हे पॉर्न ॲडिक्शन फक्त 2 मिनिटाची मजा असते आणि एकदा केल्यावर तुम्हाला गिल्टी फील होते, का उगाच मी केलो, आजपासून बंद, उद्यापासून बंद, असं करत करत 2025 संपत आलं. फक्त वट 1च महिना राहिला आहे. अजून तुम्ही या ॲडिक्शनमध्येच आहात, चांगलंच मला माहीत आहे. त्यामुळे भावांनो, या पॉर्न ॲडिक्शनमधनं बाहेर पडा, नाहीतर तुमची कधी लाईफ संपून जाईल सांगता येणार नाही आणि एक नव्यानं लाईफ जगायला सुरुवात करा.